गुड मॉर्निंग. आजचा थॉट आहे, प्रत्येक खेळाचा पहिला नियम म्हणजे संयम. तर आपल्याला जसं माहिती आहे, स्टॉक मार्केट जे आपण ट्रेडिंग करतो त्याच्यामध्ये कसं असतं, जे बिगिनर ट्रेडर असतात, जे बिगिनर प्लेयर जे नवीन सुरुवात केली ते काय करणार, त्याच्यामध्ये कॅन्डल दिसली की मार एंट्री, कॅन्डल दिसली की मार एंट्री. ते एक बिगिनर लेवलचं त्यांचा माइंडसेट झालेला असतो. ते प्रो ट्रेडर काय करतात, एकदम मार्केटला कॉन्सल्टेशन होऊन देतात, पूर्ण एका झोनमध्ये परफेक्ट बसून देतात. त्यानंतर ज्यावेळेस त्यांचा अटेम्प्ट पूर्ण होतो त्यावेळेस ब्रेकआउटला ते ट्रेड घेतात आणि लॉंग बसतात. जे बिगिनर असतात, जे छोट्या एका झोनमध्येच असतात, त्याच्यामध्ये जाणार म्हणजे बाय सेल नाही का, सपोर्टला बाय करणार, रेजिस्टन्सला सेल करणार. फक्त एवढंच करणार, ते पूर्ण कॉन्सल्टेशन एकदम साईडवेज झोनमध्ये करणार. तसं जे प्रो ट्रेडर असतात ते एकदम ब्रेकआउट झाला त्याच्यानंतर एकदम पूर्ण लॉंग ट्रेड खावं. म्हणजे सांगायचं म्हणजे त्याच्यामध्ये पण संयम महत्वाचा आहे. कारण ज्यावेळेस कॅन्डल दिसते त्यावेळेस तुम्ही जर एंटर करताय तर मग तुमच्याकडे पेशन्स नाही, संयम नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही वेट करताय तुम्ही ब्रेकआउटचा पूर्ण प्रॉपर वेट करताय, त्यावेळेसच तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकता. तर सांगायचं म्हणजे एक उदाहरण म्हणून ते हे, तर त्यामध्ये मग प्रत्येक खेळाचा पहिला नियम म्हणजे संयम. थँक्यू.